तुला माहितीये सुरभी डार्लिंग, आपल्या या पहिल्या रात्रीची मी किती आतुरतेनं वाट बघत होतो. आता आज तुला कळेल की तुझा कुणाल किती रोमॅन्टिक आहे ते. असं म्हणून कुणाल सुरभीचा घोंगट वर करतो आणि तिला जवळ घेणार तेवढ्यातच त्याचा मोठा भाऊ मोहित जोरात ओरडतो. शी शी शी, काय करतोयस? उठ. तुझ्या मोठ्या भावाशी तू असं वागणार आहेस का आता? सॉरी दादा, ते मला स्वप्न. हो हो, कळलं मला. पण आपल्या दोघांच्या आयुष्यात हा दिवस यायला आता 2 दिवस बाकी आहेत. आज लग्न आहे आपलं. मग मजेत सुहागरात एन्जॉय कर तुझ्या बायको बरोबर. समजलं ना इम्रान हाशमी? आणि स्वतःवर जरा कंट्रोल ठेव, समजलं ना? आपल्या भावाचं बोलणं ऐकून कुणाल लाजतो आणि डोक्यावर पांघरुण घेऊन झोपतो. मग 2 दिवसांनी दोघेही भाऊ लग्नासाठी तयार होऊन घोड्यावर बसतात. काही वेळातच ते लग्नाच्या मंडपात पोहोचतात. मग रंजना आणि सुरभीचं लग्न या दोन्ही भावांबरोबर होतं. त्या दोघींचं लग्न होऊन त्या सासरी येतात. तिथे पोहोचल्यावर त्यांची सासू म्हणते, या या सुनबाई, मी तुम्हाला दोघींना तुमची खोली दाखवते. कमला त्या दोघींना एका खोलीत घेऊन म्हणते, सुनबाई, ही आहे तुमची खोली. आजपासून तुम्हा दोघी बहिणींना इथेच राहायचंय. पण आई, एकाच खोलीत आम्ही दोघी एकत्र कशा काय राहणार? मला म्हणायचंय की आमच्या रूम्स तरी वेगळ्या वेगळ्या पाहिजेत ना. हो ना आई, या खोलीत बेड पण एकच आहे. मग काय झालं, लग्नाआधी पण तुम्ही दोघी जणी एकाच बेडवर झोपायच्या ना. पण तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता तुमची अडचण दूर करते. मग कमला एक पडदा आणून डबल बेडच्या मध्ये लावते. आणि मग एका बाजूला मोहित रंजना तर दुसऱ्या बाजूला कुणाल सुरभी झोपतात. काय झालं सुरभी डार्लिंग, तुझा चेहरा का पडलाय? आज तर आपला आनंदाचा दिवस आहे. एकच खोली, त्यातून हा एकच बेड, त्याच्यावर 2-2 कपल पहिली रात्र साजरी करणार का? हा काय प्रकार आहे? इकडे एकाच बेडवरून कुणाल आणि सुरभीमध्ये बाचाबाची सुरू होती, तर दुसरीकडे रंजन आणि मोहितचीही अशीच परिस्थिती होती. आज तू लग्नात काय मस्त दिसत होतीस. अगदी अप्सरेसारखी दिसत होतीस. पण मला तू डेव्हिल वाटतोयस. एकाच बेडवर दोघींची सुहागरात. मला नाही वाटत कोणाच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल. तुझ्या आईला पण ना खरंच काही कळत नाही. बरं जाऊ दे ना, वेळ नको वाया घालवूस. मग दोघे भाऊ आपल्या पहिल्या रात्रीच्या तयारीला लागतात. तेव्हाच सुरभीला तिच्या घागऱ्याला लागलेली एक सेफ्टी पिन टोचते. अगं माझी आई, का ओरडतीयेस? अजून तर मी मॅच सुरू पण नाही केली. त्या दोघांचा आवाज ऐकून रंजना आपल्या नवऱ्याला म्हणते, बघ, कुणाल आणि सुरभीने सुरुवात केलेली दिसतीये. रंजना डार्लिंग, सिक्सर तर मीच मारणार आहे. ते दोघे बोलतच होते तेवढ्यात पडदा खाली पडतो आणि दोघेही लाजनं पाणी पाणी होतात. मग दोन्ही कपल आपली पहिली रात्र साजरी न करताच नाराज होऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आपल्या सुनांना उठवून म्हणते, उठा सुनबाई, आता लवकर स्वयंपाकघरात काहीतरी गोड बनवा. मग सुनमुख बघायला सगळे येतील. दोघी बहिणी स्वयंपाकघरात पहिला पदार्थ बनवतात. मग शेजारच्या बायका त्यांना बघायला येतात. अरे वा कमला, तुझ्या दोघी सुना तर खूपच सुंदर आहेत. आता लवकर आम्हाला गुड न्यूज द्या. हा, इथे पहिली रात्र झाली नाहीये आमची आणि यांना गुड न्यूजची पडलीये. अरे आधी आम्हाला तर खुश होऊ द्या, मग आम्ही खुशखबर देऊ ना. मग सगळ्या बायका थोड्या वेळाने निघून जातात. रात्री सगळेजण जेवण करून आपल्या खोलीत येतात. तेव्हा सुरभी कुणालला म्हणते, चल ना कुणाल, आज होऊनच जाऊ दे. कुणाल तिच्या जवळ येतो तेवढ्यात रंजना पडदा बाजूला सारून सुरभीला म्हणते, सॉरी सुरभी, मला ती पाण्याची बाटली दे ना, खूप तहान लागलीये. हे घे, तू पण पाणी पिऊन तुझी तहान भागव. माझी तहान कधी भागेल माहीत नाही. त्या दिवशीही ते पहिली रात्र साजरी करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. मग रंजनाला एक आयडिया सुचते. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि मोहित बाहेर अंगणात जाऊन बसतो, तोपर्यंत तुम्ही तुमची पहिली रात्र साजरी करा. मग तुम्ही दोघं बाहेर बसा आणि आम्ही आमची पहिली रात्र साजरी करू. वा रंजना, काय छान आयडिया आहे. मला तर वाटलं आपली पहिली रात्र कधी होणारच नाही, पण आता होईल असं वाटतंय. पण आमच्या आधी तुम्ही ही रात्र साजरी करा, कारण तुम्ही मोठे आहात, त्यामुळे तुमचा नंबर पहिला आहे. मग रंजना आणि मोहित आपली पहिली रात्र साजरी करतात. तोपर्यंत कुणाल आणि सुरभी बाहेर बसतात. मग नंतर कुणाल आणि सुरभी आपली रात्र साजरी करतात. अशा प्रकारे दोघी बहिणींचं एका बेडवर पहिली रात्र साजरी करण्याची कल्पना यशस्वी होते.
मग ते आनंदाने त्या बेडवर झोपून जातात. ये छोटी सुनबाई, आत ये. आमच्या या गरिबाच्या घरात तुझं स्वागत आहे. नीलम आपल्या छोट्या सुनेचा गृहप्रवेश करून तिला घरात घेऊन येते. आत आल्यानंतर नीलमची छोटी सून बबिता त्या खोलीत चारी बाजूने नजर फिरवते. ते बघून तिची सासू नीलम तिला म्हणते, काय झालं छोटी सुनबाई, काय बघतीयेस? आई, ही खोली जरा जास्तच छोटी नाहीये का? असो, माझी खोली कुठे आहे? या सगळ्या लग्नाच्या धावपळीत मी आता खूप थकलीये. मला थोडा आराम करायचा आहे. सुनबाई, हीच तुझी आणि तुझ्या मोठ्या जावेची अनिताची खोली आहे. तुम्ही दोघी आता इथेच राहणार आहात. काय? आई, तुम्ही हे काय बोलताय? माझं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय आणि आम्ही दोघी जावा जावा एकाच खोलीत कशा काय राहू शकतो? तुला तर माहितीये ना सुनबाई, आमची गरिबी. ही एकमेवच खोली आहे आपल्याकडे. जे आहे तुला त्यातच राहावं लागेल. मी आपली स्वयंपाकघरात पलंग ठेवून झोपून जाईन. बबिता नाराज होऊन बसते. तेवढ्यातच तिची जाऊबाई तिला पाणी घेऊन येते आणि तिला म्हणते, हे घे बबिता, तुझ्यासाठी पाणी आणलंय. अजून काही हवं असेल तर मला सांग. मग दोघी जावा जावा आपापल्या नवऱ्यांबरोबर एकाच खोलीत झोपतात. एका गादीवर मोठी जाऊ आणि तिचा नवरा, तर दुसऱ्या गादीवर छोटी जाऊ आणि तिचा नवरा झोपलेला होता. रात्रीच्या वेळी अचानक बबिताला घाणेरडा वास येतो आणि तिची झोप उघडते. हा घाणेरडा वास कुठून येतोय? असं वाटतंय की मांजरीने इथे येऊन घाण करून ठेवलीये. ती इकडे तिकडे बघते पण तिला काहीच दिसत नाही. काही वेळानंतर तिची मोठी जाऊ जागी होते आणि ती जोरात गॅस सोडते. ओ, म्हणजे ही सगळी यांची मेहरबानी आहे तर. यांनी नक्कीच मुळ्याचे पराठे खाल्ले असतील. हे असलं काहीतरी खातात आणि उगाच माझी झोप डिस्टर्ब करतात. या मॅडम तर एकावर एक गॅस सोडतच चालल्यात. तेव्हा मी काय काय विचार केला होता की माझी पहिली रात्र कशी असेल. पहिली रात्र आहे पण काहीच होऊ शकत नाहीये. त्यात हा असला घाणेरडा वास सहन करावा लागतोय. तेवढ्यातच मोठ्या जाऊबाईंची झोप उघडते आणि ती म्हणते, अरे काय झालं ग बबिता, तू झोपली नाहीस? तुम्ही एवढे जोरजोरात गॅस सोडताय, मग मला झोप कशी येणार? त्यात हे मच्छर कानाजवळ येऊनच गुणगुणतायत. अगं, तुला तर माहितीये ना मी प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि अशा वेळी गॅसेस होतातच. बरे आता तू झोप, उद्या सकाळी उठायचं लवकर. बबिता आपल्या नशिबाला दोष देत झोपून जाते. दुसऱ्या दिवशी बबिताचा सुनमुखाचा विधी असतो. आजूबाजूची सगळी लोक येतात. सुनबाई तर अगदी दिसायला सुंदरच आहे हो. बबिता, तू पण आम्हाला अशी गोड बातमी दे लवकर. काय गोड बातमी देणार? लग्नानंतर तर आम्ही दोघं आमच्या जावेच्याच खोलीमध्ये झोपतोय आणि यांना म्हणे गोड बातमी हवीये. प्रायव्हसी नावाची तर काही गोष्टच नाहीये इकडे. असेच काही दिवस जातात. एकीकडे मोठी जाऊ आपल्या आईशी फोनवरून बोलत होती, तर दुसरीकडे बबिता सुद्धा आपल्या बहिणीबरोबर फोनवर बोलत होती. पण दोघी एकाच खोलीत बोलत असल्यामुळे त्यांना त्यांच्या फोनवर नीट बोलता येत नव्हतं. ओहो, काय त्रास आहे. आता तर फोनवरती सुद्धा नीट बोलता येत नाहीये. एवढाच त्रास होतोय ना, तर खोलीच्या बाहेर अंगणात जाऊन बोल तू. मी का जाऊ अंगणात? एवढंच वाटतं तर तुम्ही जाऊन थांबा ना बाहेर उन्हात. ओहो, तुझ्याबरोबर तर बोलणंच अवघड आहे. एवढं बोलून मोठी जाऊबाई स्वयंपाकघरात जेवण बनवायला जाते आणि ती जेव्हा परत येते तेव्हा तिला दिसतं की खोलीत सगळीकडे पसारा होता. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. बबिता, हे काय आहे? हा पसारा का केलायस तू सगळ्या खोलीत? आणि हा ओला टॉवेल तू पलंगावर असाच टाकलायस? आणि हे कपडे का असे टाकलेत? ताई, तुम्ही हे विसरू नका की ही खोली फक्त तुमची नाही, माझी पण आहे. आणि मला माझ्या खोलीत कसं राहायचंय यासाठी मला दुसऱ्या कोणाचीही परवानगीची गरज नाहीये. त्यानंतर मोठी जाऊ प्रेग्नेंट असतानाही त्या खोलीची स्वच्छता एकटीच करते. काही दिवस गेल्यानंतर तिच्या डिलिव्हरीची वेळ येते. म्हणून तिची सासू तिचं डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम ठरवते. त्यासाठी अनिता आरशासमोर उभी राहून तयार होत होती. ते बघून बबिता तिला म्हणते, अनिता ताई, तुमचं आवरून झालं असेल तर जरा आरशासमोरून बाजूला व्हाल का? मला पण तयार व्हायचंय. अगं, डोहाळे जेवण माझं आहे, मग मला तर नीट तयार होऊ दे ना. तू नंतर तयार हो. ओहो, काय त्रास आहे. जेव्हापासून या घरात आलीये ना, खोली एक, बाथरूम एक, आता तर आरसा पण एकच आहे. देव जाणे मला आणखी किती दिवस हे असं कॉम्प्रोमाइज करत जगावं लागणार आहे. हा, मग मी पण तर अशीच राहतीये ना. मी आधी कशी आरामात माझ्या खोलीत राहत होते, पण जेव्हापासून तू आलीयस तेव्हापासून माझ्या खोलीचा चेहरा मोहराच बदललाय. राहतेस इथे, पण स्वच्छता मात्र मला एकटीलाच करावी लागते. अच्छा, म्हणजे काय ही खोली फक्त तुमचीच आहे? माझाही ह्याच्यावर तेवढाच हक्क आहे जेवढा तुमचा आहे. शब्दाला शब्द वाढून दोघींमधली भांडणं चांगलीच जुंपतात आणि या सगळ्या गडबडीत अनिताला धक्का लागतो आणि त्या धक्क्यामुळे ती पोटावर खाली पडणारच होती. तेवढ्यात तिचा नवरा नरेश तिथे येतो आणि तो तिला सांभाळतो. देवाचे उपकारच म्हणायचे की तू थोडक्यात पडता पडता वाचलीयस, नाहीतर आज काय होऊन बसलं असतं.
नरेश जर आत्ता इथं आला नसता तर तुझ्या अशा वागण्यामुळे त्या बाळाच्या जीवाला काय झालं असतं कल्पना आहे तुला? तुम्हाला दोघींना स्वतःचा नाही तर निदान त्या बाळाचा तरी विचार करायला हवा ना? मला कळते की एकच खोली असल्यामुळे तुम्हाला दोघींना हा त्रास होतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दोघींनी या थराला पोहोचावं. तुम्हाला निदान एवढी तरी समज हवी ना की आपण गरीब आहोत. आता आपण दुसरं घर नाही घेऊ शकत आणि तुम्हाला माहितीये ना, माझी दोन्ही पोरं दिवसभर कष्ट करतायत. हळूहळू घेतील ते दुसरं घर. आम्हाला माफ करा आई, आमच्याकडून चूक झाली. आता आम्ही असं नाही वागणार. हो आई. तेव्हाच मोठा मुलगा नरेश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघांनी जमीन घेतलीये आणि लवकरच आम्ही तिथे 3 खोल्याही बांधणार आहोत. हो, आम्ही विचार केला होता की आधी तिथे घर बांधू आणि मग तुम्हाला सरप्राईज देऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. हे ऐकून सासूसुना खूप खुश होतात. आता दोघी जावा एकमेकींबरोबर अगदी छान बोलायच्या आणि आता त्यांच्यामध्ये एका खोलीवरून भांडणं सुद्धा होत नव्हती. काही दिवसांनी त्यांचं घरही बांधून तयार होतं आणि मग त्या दोघीही वेगवेगळ्या खोलीत राहून आनंदाने आपला संसार करतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.